महाविकास आघाडीला पंजाच्या चिन्हाला मतदान करावं ही विनंती करण्याकरता इथं ही सर्व मंडळी आलेली आहे. माधवरावजी कानोडे, बाबा ओहोळ, पंढरपूर पाटील घुले, मिलिंदजी कानोडे, मी माझ्या नावामध्ये जात नाही. उपस्थित सर्व आपले पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, कारण धांदळफळमध्ये बऱ्याच सभा मी वर्षानुवर्ष करतोय, परंतु आजच्या सभेचा करंटच काहीतरी वेगळा आहे. तुमचा एक जल्लोष आहे, करंट आहे. निवडणूक असते, परंतु निवडणुकाचा उत्सव म्हणून आपल्या तालुक्यात आपण कायम विधानसभेचं केलेलं आहे. उत्सवासारखी निवडणूक केली तुम्ही कायम आठवा. टेन्शनची निवडणूक आपली कधी झाली नाही, पण यावेळची निवडणूक मला महोत्सवासारखी वाटते. उत्सव तो मोठा उत्सव. परंतु मी आतापर्यंत अनेक जिल्हे प्रचारासाठी फिरलो, कधी पवार साहेबांबरोबर, कधी उद्धवजी बरोबर, कधी आम्ही स्वतंत्र अशा सभा करत करत शेवटी माझं असं लक्षात आलं की आपल्याला काही ठिकाणी गेलं पाहिजे, त्यामध्ये धांदळफळला गेलंच पाहिजे. तुम्ही सगळेजण सगळं सांभाळता हे मला माहिती आहे. आजच्या मी आल्यामुळे काही मतदानामध्ये मतदार वाढणार आहे, मतदान आणखी आपल्याला होणार आहे असं नाहीये. तुम्ही सगळं काही निर्णय घेतलाय, तुमची कसोटी चालली आहे, तुम्ही प्रत्येकाला बरोबर घेताय. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आजचा दिवस माझ्याकरता असा आहे की एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्याकरता गेलं पाहिजे, तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्याकरता गेलं पाहिजे, म्हणून मुद्दा मी इथं आलेलो आहे. विक्रम खताळेंनी सकाळी प्रियांकाजींच्या सभेत काँग्रेसमध्ये ते आले. एक तरुण कार्यकर्ता आहे. मी म्हटलं अरे कसं काय निर्णय असा घेतो? म्हणे त्या दिवशी जे पाहिलं, जे ऐकलं, शिसारी आली म्हणे. हे जर वातावरणात राहायचं असेल तर गटारीत राहिल्यासारखं वाटतं. मला मोकळ्या रानात यायचं, तुमच्या बरोबर राहायचं, तर विक्रम आपल्या बरोबर. आपण पाहतोय मोठी वाटचाल माझी नक्की झाली आहे. 40 वर्षाची वाटचाल ही काही सोपी नसते. आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून आणि 9व्या वेळेस मी उभा राहिलो. 9व्या वेळेस ज्यावेळेस उभा राहतो मी, त्यावेळेस काही मंडळी मात्र 9व्या वेळेस, अरे खरंय 9व्या वेळेस मी एक नवं रेकॉर्ड करतोय की महाराष्ट्रात सलग 9व्या वेळेस, देशातले जे 4-5 जण आहे सलग 9व्या वेळेस त्याच्यामध्ये मी जातोय. पण हे माझं कर्तृत्व नाही, तर ज्यांनी मला 9व्या वेळेस पाठवलं त्या तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्वानं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं, सोनियाजींच्या आशीर्वादानं, परमेश्वराच्या आशीर्वादानं 9व्या वेळेस पुन्हा जातोय. 9व्या वेळेस जातो याचा अर्थ असा की आता एक आणखी जबाबदारी मोठी आपल्याला, राज्य म्हणून सुद्धा अनेक जबाबदारी. मुख्यमंत्री पदाचं आपण बोलता, आभारी आहे तुमचा. पहिलं महाविकास आघाडी यावं लागेल, त्याच्यात काँग्रेस यावं लागेल, अनेक चर्चा होतील, त्यानंतर निर्णय होईल. पण काही असो, चंद्रपूरला जा, भंडारा गोंदियाला जा, नाही तर रत्नागिरीला जा, मुंबईत जा, नाही तर नांदेडला जा, मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली तर तुमचं नाव आल्याशिवाय राहणार नाही, संगमेचं नाव आल्याशिवाय हे आपण वर्षानुवर्ष केलेल्या कामाचं ते फळ आहे असं म्हणत हरकत नाही. एक संधी आपल्याला दिसते, आपल्याला मान्य केले लोकांनी की हे योग्य आहे. कुणी कोणाला पळ म्हणायला तयार नसतं. आणि अशी ही निवडणूक आपण करतोय. काही मंडळीला हे सहन होत नाही, संगमेर तालुक्याचं सहन होत नाही. मी विचारून पाहिलं कधी कधी आमचे मित्र आहे काही, का रे बाबा कशा करता संगमेर तालुक्यात उद्योग करता, कशाला त्रास करता, छळ कशा करता लोकांचा करता, अडचणीत का लोकांना घालताय. खातं तर माझ्याकडे होतं, मी कधी असा विचार सुद्धा केला नाही की कोणाला मुरुम उचल लावून 1.5 लाखाचा दंड करायचा. कातोऱ्यांना एसटी स्टँड बांधल्यानंतर किती वाळू वापरली, कुठून आणली, एका एवढ्याला किती वाळू लागेल असा हिशोब करीत दंड करत कोट्यवधी रुपयाचा दंड करायचा प्रयत्न केला. कुठं बसले कातोरे? ते हिशोब करणारे खबरे, त्यांचं कर्तृत्व एवढंच. आणि आपण ज्यावेळेस असं मी म्हटलं तर त्यांनी उत्तर दिलं की संगमेरचं मला काही सहन होत नाही, सहन होत नाही.
सुरुवात केली इकडून, जेव्हा खरंच होतो त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याला सगळ्यांना त्रास देत होते. तेव्हा त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर मी तिथे गेलो, साखर कारखान्यात लोक आले तर त्यांच्या घरीचे मला म्हटले की तुम्ही कारखाना चालवायला घ्या. गेलो, म्हणजे सगळ्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे उमेदवार निवडून दिले, पॅनलच्या पॅनल निवडून आला. मी चालवला मागच्या वर्षी 100% चांगल्या पद्धतीने चालवला. 3,000चा भाव दिला त्यांना, बोनस दिले, साखर वाटली की जे त्याच्या 10 वर्षात त्यांना देता आलं ते सगळ्या गोष्टी मी केल्या. आणखी त्रास वाढला, मग तिकडे गेलो आपण खासदारकीच्या याच्यात आपले सगळे तरुण कार्यकर्ते पाडून टाकले त्यांना. राग आला, आणखी राग आला, मग इकडे निघाले भाषण, चौतळून भाषण, सगळ्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या भरायच्या, इकडे आणायच्या, त्यांच्या पुढे भाषण करायचे. आणि वाघ नाही रे, वाघ काय वाघाचा अपमान करताय.